असं आहे, ऑपरेशन टायगरच्या बाबतीत अनेक दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये चर्चा चालू आहे. पण हे असं मला वाटतं की वर्तमानपत्रांनी उचललेला विषय दिसतो. तिकडे शशिकांत शिंदे साहेबांचे, आपल्या शिंदे साहेबांचे त्या पक्षाचे जे शिवसेनेचे नेते आहेत ते कोणी त्यात बोलताना दिसत नाही. त्याच्यामुळे काय वस्तुस्थिती काय आहे, सत्य काय आहे? म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 19-20 खासदार फुटून गेले म्हणून इकडे अशा प्रकारचं काही होईल का, अशा प्रकारची चर्चा आहे असं दिसतं. याच्यामध्ये किती सत्यता आहे हे काही प्रमुख नेते, काही खासदार पुढे येऊन जर बोलले तर वाईट पडेल. पण आता त्याच्यामध्ये भरपूर अपडेट झालेला आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि खासदारांसोबत थोड्या वेळात लोकसभा अध्यक्षांची भेट देखील घेणार, त्यामुळे बरंच पुढे निघून गेलेलं आहे. ठीक आहे ना, तर वाट पाहू नका. काय तर म्हणजे खरोखरच जर त्याच्यात सत्यता असेल तर तुम्ही सांगितलं तर घडू शकतं. पण जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कसं काय बोलणार आपण? त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये सत्यता आहे की नाही आहे हे पुढील काळच ठरवेल. संजय राऊतांची अनेक ट्विट आलेले आहे या संदर्भात. टोकन दिलेलं आहे, ते काही खासदारांशी बोललेले आहेत. काही खासदारांचं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या खोट्या सह्या देखील केल्या जाऊ शकतात. अरे मला संजय राऊत साहेबांचं बरोबर आहे. त्यांनी त्याशी स्वतः सांगितलं की 7-8 खासदार त्याशी जेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी मिटिंग बोलावली होती तेव्हा होते. पण एक त्यांची गोष्ट मला खटकली की 15 कोटी रुपये दिले. तर अरे 15 कोटी तर नगरसेवक घेतो आजकाल. त्यांनी आकडा काहीतरी चुकीचा बहुतेक सांगितलं असेल. 15 कोटी तर हेच जे चालू आहे सध्या विधान परिषदच्या निवडणुका, याचा भाव आहे 15 काही ठिकाणचा. सरसकट नाही, काही ठिकाणचा तो भाव आहे सध्या. नगर परिषदेच्या या निवडणुकीसाठी काही ठिकाणी नगरसेवकांकडे पैसे दिले. त्याच्यामुळे जे आता वस्तुस्थिती काय आहे ते समोर येऊ द्या. मग काय वाटतं नगर परिषद किती अमाऊंट दिला असावा? म्हणजे आता खासदार फोडायचं झाला, कारण की आमदार फोडले त्या खोक्यांमध्ये दिलं, तर आता खासदार फोडले. अरे तुम्ही तिकडे बाकी ठिकाणी काय झालं तुम्हाला कल्पना आहे का? सगळा 100च्या वरतीच कारभार आहे सगळा. 100 कोटी रुपये एक खासदारांनी दिले असेल असं वाटतं. तुम्ही नगरसेवकांच्या बाबतीत बोलले, तुमचे हिंगण्यातले देखील काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. उद्या निवडणूक होत आहे, तुमचे सर्व नगरसेवक एकत्रित असतील का आणि सगळं मतदान सगळे आमचे एकत्रित आहेत. कुठे इकडे तिकडे कुठे गेला असेल असं नाही, कुठेही काही नाही आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमच्या पक्षाचे जेवढे नगरसेवक आहेत आम्ही त्यांना कुठेही बाहेर पाठवलं नाही. ना गोव्याला पाठवलं, ना मुंबईला पाठवलं, ना उज्जैनला पाठवलं. कुठेही आम्ही त्यांना पाठवलं नाही. सगळं महाविकास आघाडीच्या सर्व घटकाचे नगरसेवक हे आपल्या आपल्या घरी, आपल्या आपल्या गावला आहेत. बरं, आता हे जे ऑपरेशन टायगर होता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी म्हणून तुम्ही अलर्ट आहात का? तुमच्या खासदार आमदारांच्या तुम्ही संपर्कात आहात? आम्हाला अलर्ट राहायची आवश्यकता नाही. आमच्यापासून बाकी लोकांना अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. पण तुम्ही तुमच्या खासदार आमदारांच्या संपर्कात आहे, असं काही होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेतात? काही खबरदारी घ्यायची आवश्यकता नाही. दरवेळेस आम्हाला भेटत राहतात, साहेबांना भेटत राहतात, सुप्रिया त्यांना भेटत राहतात, आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांना भेटत राहतात, माजी अध्यक्ष आहे जयंत पाटील त्यांना भेटत राहतात, शशिकांतजींना भेटत राहतात. तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे तुमच्यावर, जो तुमच्यासाठी जी समिती नेमली होती चांदीवाल आयोग, त्याचा रिपोर्ट जो आहे तो पब्लिक करावा म्हणून. काय नेमकं पत्र आहे आणि काही बोलून असं आहे की आपल्याला कल्पना आहे की मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. त्याच्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती करून सांगितलं, माझ्यावर जो आरोप झाला त्याची तुम्ही चौकशी करा. हायकोर्टचे रिटायर्ड जज जे कोणी असतील त्या रिटायर्ड जजकडनं माझ्यावर झालेल्या आरोपाची चौकशी करा. त्यानुसार राज्य शासनाने न्यायमूर्ती चांदीवाल हायकोर्टाचे जज यांची नियुक्ती केली. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 14 महिने या माझ्यावर झालेल्या आरोपाची चौकशी केली. 1400 पानाचा रिपोर्ट त्यांनी राज्य शासनाला 4 वर्षापूर्वी दिला. 4 वर्षापूर्वी. माझी मागणी एवढीच आहे की जो रिपोर्ट माझ्या बाबतीत जी चौकशी झाली आहे त्याचा रिपोर्ट जो राज्य शासनाकडे 4 वर्षापासून पडलेला आहे तो लोकांसमोर आणावा, सार्वजनिक करावा, ही माझी मागणी आहे. पण
अनेकदा मी शासनाला पत्र दिलेत. जवळजवळ मी आतापर्यंत 11 वेळा पत्र लिहिलेत की माझ्यावर झालेल्या आरोपाचा चौकशी रिपोर्ट जो आहे न्यायमूर्ती चांदीवालचा तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल त्याच्यामध्ये. पण राज्य शासनाने हा रिपोर्ट का दडून ठेवलेला आहे, का लपून ठेवलेला आहे, का लोकांसमोर हा माझ्यावर झालेल्या चौकशीचा आरोप जो होता त्याची चौकशीचा जो रिपोर्ट आहे तो का दडून ठेवलेला आहे हेच मला काही कळत नाही. कालच मी 11वं पत्र लिहिलं, 11वं रिमाइंडर. राज्य शासनाला विनंती आहे माझी. आता मी ते गव्हर्नर साहेबांना सुद्धा लिहिलं की राज्य शासन याच्या बाबतीत काही पावलं पुढची काही घेत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना आदेश द्या राज्य शासनाला. आता गव्हर्नर साहेब काय आदेश देतात राज्य शासनाला पाहू. आता सर एक शेवटचा प्रश्न आहे की जी माहिती मिळते त्यानुसार म्हणजे शिवसेनेकडून 6 खासदारांच्या सहीचं पत्र हे कालच ओम बिर्ला यांना देण्यात आलेलं आहे. व्हीप जारी करेल या भीतीने कालच पत्र दिलेलं, त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची माहिती येऊ दे, माहिती पुढे येऊ दे. जोपर्यंत याच्या बाबतीत सत्यता पुढे येत नाही त्याच्याबद्दल कशाला आपण काही बोलत बसायचं. थँक्यू.